नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आपल्या सर्वांचं मनापासून माझ्या चॅनलवरती स्वागत करत आहे. लवकरच महाशिवरात्र येत आहे. तर यावर्षी 2026मध्ये रविवारी महाशिवरात्र आलेली आहे 15 फेब्रुवारीला. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असते. असे म्हटलं जातं की प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्र असते, पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील शिवरात्र ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. तर हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा अतिशय खास दिवस आहे. तर बघा, या दिवशी अनेक भाविक उपवास करतात, शंकरांना अभिषेक करतात, लघुरुद्र मारुद्र करतात, बेलाची पाने भक्तिभावाने वाहतात. महाशिवरात्रीचे महात्म्य हे खूप मोठे आहे. तर त्या दिवशीचा शिव पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता असे देखील समजले जाते. आणि महाशिवरात्री दिवशी उपवासाबरोबरच शंकराची सगळ्यात आवडती सेवा ही आवर्जून केली जाते, ती म्हणजे रुद्राभिषेकाची. तर बघा, महाशिवरात्री दिवशी उपवासाबरोबरच आपण रुद्राभिषेक करण्याला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. आता आधी मी तुम्हाला सांगते की रुद्राभिषेक म्हणजे काय आहे, तो कसा करायचा. त्यानंतर सांगणार आहे की रुद्राभिषेक म्हणजे शिवाचे म्हणजेच रुद्राचे पूजन करणे. तर हे पूजन अत्यंत पवित्र समजण्यात येते. तर रुद्राभिषेक म्हणजेच शिवाला अभिषेक करत असताना मंत्रार म्हटले जाते. तर यामध्ये दूध, पाणी, मध, गंगाजल यासारख्या अनेक गोष्टींचा वापर होतो. तर त्याने शिवपिंडीवर अभिषेक केला जातो आणि मंत्र उच्चार केले जातात. यालाच रुद्राभिषेक असं म्हटलं जातं. तर रुद्राभिषेक ही शंकराची सगळ्यात आवडती सेवा आहे. आणि येत्या रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी न विसरता सर्वांनी असा हा रुद्राभिषेक महादेवाला करायचा आहे. कारण बघा, महाशिवरात्री या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. शिवपुराणामध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे की रुद्राभिषेक का करायचा आहे. रुद्राभिषेक आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी केला जातो. रुद्राभिषेकाने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. संकट निवारण होण्यासाठी, आयुष्यातील दुःख, संकट आणि घरातील कलह दूर होण्यासाठी रुद्राभिषेकाचे विशेष महत्त्व सांगितलं आहे. जर कुंडलीतील कालसर्पदोष, ग्रहदोष आणि इतर वाईट ज्या काही प्रभाव आहेत तर त्यांचा देखील नाश होण्यासाठी, दोष निवारण होण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो. तर आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी, अकाली मृत्यू टाळण्यासाठी, रोगमुक्तीसाठी रुद्राभिषेक केला जातो. त्यानंतर आध्यात्मिक प्रगतीसाठी, आपले मन शांत होऊन सर्व पापांचा नाश होण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो. धन आणि समृद्धीसाठी रुद्राभिषेकाचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. तर बुधाने अभिषेक केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी आणि शांती, वैभव सर्व काही येण्यास मदत होते आणि शंकराची कृपा प्राप्त होते. तर रुद्राभिषेकाचे महत्त्व देखील मी तुम्हाला सांगितलं. तर आपण थोडक्यात बघू की रुद्राभिषेक आपण महाशिवरात्रीच्या दिवशी रविवारी कोणत्या वेळेत करायचा आणि सोप्या पद्धतीने तो घरच्या घरी कसा करायचा. तर बघा, रुद्राभिषेक करण्यासाठी आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या घरातील शिवपिंड एखाद्या तामणामध्ये ठेवायची आहे. आता त्यावरती आपल्याला प्रथमतः पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आधी आपल्याला जलाभिषेक करून घ्यायचा. त्यानंतरून आपल्याला थंड दुधाने अभिषेक करायचा आहे. तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा अभिषेक करू शकता दुधाने. त्यानंतर जलाने, दुधाचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला मधाने अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि मधाचा अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचाच आहे. त्यानंतर दह्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. तर बघा, आपण तामणामध्ये दह्याने अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा जलाभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतरनं आपल्याला साखरेचा
साखरेने अभिषेक करायचा आहे. म्हणजेच आपल्याला पंचामृताने अशा प्रकारे शिवपिंडीवर अभिषेक करून घ्यायचा. तर पाण्याने अभिषेक करून घेऊन आपल्याला ही शिवपिंड छान स्वच्छ करून घ्यायची आहे आणि एका ताम्हणामध्ये हे शिवपिंड ठेवायचे आहे. त्यावर आपल्याला पांढरी फुलं अर्पण करायची आहेत, बेलपत्र अर्पण करायचे आहेत. बेलपत्र अर्पण करताना जर त्याची गाठ असेल तर ती गाठ कट करून घ्या. अभिषेक पात्र आहे तर त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून आपल्याला शिवपिंडीवरती ठेवायचं आहे. तर आपल्याला आता जलाभिषेक होत असताना आपल्याला रुद्राभिषेक करण्यासाठी मंत्र म्हणायचे असतात. तर हे मंत्र तुम्ही एक वेळा म्हटलं तरी पण चालेल. शिव महिन्म स्तोत्र 1 वेळा, गणपती अथर्व शीर्षम 1 वेळा, श्रीरामरक्षा स्तोत्र 1 ते 9 श्लोकपर्यंत 1 वेळा म्हणायचं. श्रीरुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचायचं 1 वेळा. शिवकवच 1 वेळा, शिवगायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त 11 वेळा म्हणायचा. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, कालभैरव स्तोत्र 1 वेळा, शिव अष्टोत्तर नामावली 1 वेळा. 1 वेळा म्हणत आपल्याला शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे गळती पात्र नसेल म्हणजे अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही हाताने देखील ज्याला अभिषेक करत राहिलात तरी पण चालेल. हे मंत्र आपल्याला म्हणायचे आहे. तुम्हाला हे मंत्र येत नसतील तर तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करून ते बोलू शकतात. किंवा हा रुद्राभिषेक तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी रविवारी प्रदोष काळामध्ये करू शकतात. म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळामध्ये करू शकता. किंवा पहाटेच्या वेळेला देखील तुम्ही हा रुद्राभिषेक घरामध्ये केलात तरी पण चालेल. रुद्राभिषेक कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, येणाऱ्या रविवारी महाशिवरात्री दिवशी सर्वांनी असा रुद्राभिषेक करायचा. आता थोडक्यात मी सांगते की महाशिवरात्री दिवशी आपल्याला पूजन कसं करायचं आहे. तर शंकराचं तर बघा अशा प्रकारे आपल्याला शिवपिंड जी असते ते आपल्या घरामध्ये तर ती घ्यायची ताम्हणामध्ये. ताम्हण घ्यायचं, पाटावर किंवा मग चौरंगावर तुम्हाला पांढरं वस्त्र अंतरायचं आहे. थोडेसे तांदूळ ठेवायचे ताम्हणामध्ये, त्यावर शिवपिंड ठेवायची. शिवपिंडीला भस्म लावून घ्यायचं आहे. स्वतःला देखील आपल्याला भस्म कपाळी लावून घ्यायचं आहे. शिवपूजन करत असताना शिवपिंडीवर आपल्याला पांढरी फुलं अर्पण करायची. त्याचबरोबर गोकर्णीची निळी फुले किंवा पांढरी फुले असतील तर ती अर्पण केली तरी पण चालतात. बेलाचे पान हे आपल्याला पालते अर्पण करायचे आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत प्रत्येक वस्तू आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. धोत्र्याचं फळ असेल, काटेरी फळ असतं ते अर्पण करा. धोत्र्याचं फूल असेल ते अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर बेलाचं फळ देखील अर्पण केलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. तर तुमच्याकडे काही साहित्य जरी नसेल यामधलं फक्त एक बेलपत्र किंवा असतील जमतील तेवढी बेलपत्र तुम्ही महाशिवरात्री दिवशी शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे. परंतु ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आपल्याला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे एवढं साहित्य नसेल तर तुम्ही जे आहे त्यामध्ये त्या दिवशी अर्पण करायला विसरू नका. बेलपत्र अर्पण केलं तरी पण चालेल. 1 वेळा करा, 11 वेळा बेलपत्र आणा, 21 आणा, 108 आणा. एक जरी बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण केलं महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण केलं तरी खूप महत्त्व असतं. फक्त ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्याला हे अर्पण करत असताना म्हणायचं आहे. त्याचबरोबर शिवाला प्रिय असणारे पांढरे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. भस्म जे आहे तर ते शिवपिंडीला आणि आपल्या स्वतःला लावायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला महाशिवरात्री दिवशी असे शिवपूजन करायचं आहे. तर शिवपूजन तुम्ही प्रदोष काळामध्ये संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळामध्ये करू शकता किंवा मग पहाटेच्या वेळामध्ये करू शकतात. शुभ मुहूर्तावर देखील तुम्ही हे पूजन करू शकता. नैवेद्य म्हणून आपल्याला फळांचा नैवेद्य दाखवता येतो, ज्यामुळे फळं जी आहेत तर त्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. सुकामेवा जो आहे, ड्रायफ्रूट्स ते देखील तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकतात. दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला महाशिवरात्रीची पूजा करायची आहे. महाशिवरात्रीचे पूजन आणि रुद्राभिषेक महाशिवरात्री दिवशी तुम्ही उपवास करू शकता. उपवास जरी करणार नसाल तरी देखील तुम्ही रुद्राभिषेक आणि शिवपूजन हे नक्कीच करू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.